नमस्कार मंडळी. जर तळलेले पापड खाण्याची इच्छा नसेल किंवा तळलेले पापड खायला आवडत नसेल, तर तव्यावर भाजता येणारे कच्चा साबुदाणा व कच्च्या बटाट्याचे असे सोपे पळी पापड तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम खुसखुशीत आणि चविष्ट हे पापड बनतात. तर असे कमी मेहनतीचे तव्यावर भाजता येणारे पापड जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सुरुवात करूया. इथं 1 वाटी भरून साबुदाणा मी घेतलेला आहे. साबुदाणा भाजलेला नाही, अगदी कच्चा आपण वापरणार आहोत. तर फक्त साबुदाणा आपण मिक्सर जारमध्ये टाकून याची पावडर करून घ्यायची. तर पावडर अशी एकदम बारीक होत नाही, कारण आपण हा साबुदाणा भाजलेला नसतो. कच्चाच आपण इथं वाटत असतो. त्याच्यामुळे असे ही रवाळ पावडर तयार होते. तर चला पुढे जाऊया. एक जाड बुडाचं पातेलं मी घेतलेलं आहे. त्यात ही पावडर आपण टाकून घेऊया आणि ज्या वाटीच्या मापाने आपण साबुदाणा मोजला, त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे. तर 1 वाटी आपला साबुदाणा होता, त्यासाठी आपल्याला 8 वाट्या पाणी यात घालायचं आहे. पाणी गरम इथं मी वापरलेलं नाही, थंडच पाण्याचा वापर करणार आहे. मात्र 8 वाट्या इथं टाकणार आहेत. तर जवळपास 8 वाट्यांचं प्रमाण हे असतं आणि जर आपल्याला गरज पडली पुढे, जसं साबुदाणा फुलायला लागतो, तेव्हा आपण यात पुन्हा गरम पाण्याचा वापर करू शकतो. पाण्यामध्ये आपल्याला ही साबुदाण्याची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अजूनपर्यंत आपण हे भांडं गॅसवर ठेवलेलं नाही. संपूर्ण मिक्स झाल्यानंतरच आपण हे भांडं गॅसवर ठेवायचं. आता बघा, अगदी मंद आचेवर सुरुवातीला मी हे सतत हलवत गॅसवर ठेवलेलं आहे आणि हळूहळू जसजसं याचं तापमान वाढतं, हे पाणी गरम होतं, तसतसा साबुदाणा घट्ट होत जातो. तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी घट्टपणा याला आलेला आहे. तेव्हा यात मी पुन्हा 3 वाट्या पाणी गरम करून टाकलेलं आहे. म्हणजेच संपूर्ण 11 वाट्या भरून हे पाणी यात आता पडलेलं आहे. पाणी हळू-हळू गरम होतं. जसजशी याला उकळी येते, तसतशी तुम्ही लेव्हल बघू शकता मिश्रणाची वरपर्यंत आलेली आहे. संपूर्ण उकळी आता याला आलेली आहे आणि चिकटपणा आपल्याला जाणवतो. शिवाय जे साबुदाण्याचे कण असतात ते फुललेले असतात. यावेळेस काही मसाले आपण यात टाकू शकतात. जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर इथं 2 चमचे जिरं टाका. आम्ही खातो त्यामुळे मी 2 चमचे जिरं यात घातलेलं आहे. शिवाय मीठ, 1.5 चमचा मीठ आणि शिवाय पापड जर तिखट असला तर खूप छान चविष्ट लागतो. म्हणून इथं मिरच्या अशा जाड्या भरड्या कुटून मी टाकलेल्या आहे आणि मिरच्या ज्या आहेत त्या पिवळसर मिरच्या मी निवडलेल्या आहे. लाल मिरच्यांचा वापर इथं केलेला नाही. व्यवस्थित हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि संपूर्ण अशी उकळी याला येऊ द्यायची. आता 5 मिनिटाकरता गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि हे बाजूला उकळत ठेवायचं. दुसरीकडे 2 कच्चे बटाटे मी घेतले आहे. पिलरच्या मदतीने आपण त्याची साल काढून घ्यायची आणि नंतर जशी संपूर्ण साल निघते तेव्हा आपल्याला याचा किस करून घ्यायचा आहे. म्हणजेच काय, अगदी बारीक किसणीने किस करायचा आहे. त्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे व दोघंही बटाटे आपण असे किसून घेऊया. तर बारीक किसणी यासाठी की जो किस पडतो तो अगदी बारीक हवा आणि तो लगेच शिजायला हवा. त्यासाठी आपण असा बारीक किस करून घ्यायचा. किस 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्यात स्टार्च निघतो. इकडे आपला गॅस चालू असतो आणि हे जे मिश्रण आहे ते गरमच असतं. हळूहळू बारीक उकळी असते, त्यामध्येच आपण हा धुतलेला किस टाकायचा. व्यवस्थित मिक्स करत जायचा. एका ठिकाणी टाकल्यास त्याचे थोडे गोळे तयार होतात, मात्र ते व्यवस्थित मोडतात देखील, म्हणून भराभर मिक्स करत चला. संपूर्ण किस टाकून झाल्यावर, व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला हा जो किस आहे तो आपण बारीक केलेला आहे, त्यामुळे तो लगेच शिजतो. तरी बटाट्याचा किस कच्चा राहायला नको, त्यासाठी आपण मोठे 1 ते 2 उकळी याला आणून घ्यायची. म्हणजेच काय मंडळी, जी पावडर आहे ती आपण आधी छानपैकी फुलवून घेतली. नंतर बटाट्याचा किस देखील बारीक केला, तो लवकर शिजतो आणि अशा प्रकारे यात कच्चापणा राहत नाही. मोठ्या उकळ्या आल्या म्हणजे आपलं मिश्रण पापडांसाठी तयार आहे असं आपण समजावं. तर आता आपण गॅस बंद करायचा आणि पापड बनवण्यासाठी इथं आपल्याला हे मिश्रण थंड हवं. कारण आपल्याला हे पळी पापड प्लास्टिकच्या कागदावर टाकायचे आहे आणि प्लास्टिक आणि गरम मिश्रणाचा संपर्क यायला नको, यासाठी आपण हे थंड झाल्यानंतरच पापड टाकायला सुरुवात करायची. तर थोड्याच वेळात हे मिश्रण थोडं थंड होतं आणि अजून थोडं घट्ट होतं. म्हणजे संपूर्ण घट्टपणा याला येत नाही, थोडं पातळच असतं. मात्र थोडा किंचित घट्टपणा याला आलेला असतो. साबुदाण्याचा चिकटपणा असतो, त्यामुळे याचे पळी पापड आरामात छान बनतात. तर अशा प्रकारे संपूर्ण 80 हे पळी पापड बनवून झाले. सुकवले, म्हणजे 1 दिवस घरात, 1 दिवस मी उन्हामध्ये वाळवून घेतले आणि नंतर तुम्ही बघू शकता पापड किती छान तयार आहे. अगदी पातळ आहे आणि हे पातळ असल्यामुळेच तव्यावर आरामात भाजता येतात. तर तुम्ही बघू शकता मी एक पापड तुम्हाला भाजून दाखवते. जरी तुम्ही एका वेळेस पापड भाजा किंवा 4 पापड एका वेळेस भाजा, आरामात भाजले जातात. फक्त थोडं आपण काळजीपूर्वक व संयमाने हे पापड भाजून घ्यावे.
तर मंडळी, नेहमीच आपण तळलेले पापड खातो आणि जर तळलेल्या पापडांना पर्याय म्हणून तुम्ही काही शोधत असाल, तर असे हे तव्यावर भाजता येणारे कच्च्या साबुदाणा बटाट्याचे सोपे पापड नक्की ट्राय करा. नक्कीच तुम्हाला आवडतील. अगदी खुसखुशीत आणि मस्त चविष्ट असे हे पापड बनतात. फक्त मी बोलत नाही, तर तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत हे पापड झालेले आहेत. तर यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. व अशा छान-छान नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला नेहमी पाहायच्या आहेत, तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया पुन्हा अशा छान नवीन व परफेक्ट रेसिपीजसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.